अमरावतीमध्ये रवी राणा विरुद्ध भाजपाचा संघर्ष पाहायला मिळतोय। लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानंतर रवी राणांविरोधात भाजप नेते जाहीरपणे बोलू लागले। अमरावतीत रवी राणा विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झालाय। लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानंतर रवी राणांविरोधात भाजप नेते जाहीरपणे बोलू लागले। बडनेरा विधानसभा लढवण्याची तयारी करण्याचे आदेश फडणवीसांनी दिल्याचा दावा रवी राणांनी केला होता। महायुतीत ही जागा लढणार असल्याचा दावा त्यांनी केला होता। महायुतीत वाद असलेल्या 25 जागांपैकी एक जागा बडनेरा असल्याचा दावा रवी राणांनी केला होता। त्यामुळे बडनेऱ्यात मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं ते म्हणाले होते। भाजपने 25 जागांच्या मागितल्या, ते अमरावती शहर मतदारसंघ मागितलेला आहे आणि बाकी महाराष्ट्रामधले बाकीचे मतदारसंघ मागितले आहे। बडनेरामध्ये महायुतीचा उमेदवार मी आहे। मी युवा स्वाभिमान पार्टीतर्फे लढणार आहे। माझं चिन्ह पाना आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला हिरवी झेंडी दिलेली आहे। रवी राणांचा हा दावा तुषार भारती यांनी खोडून काढला। फडणवीसांनी रवी राणांना कोणत्याही जागेवर लढण्यासाठी तयारी करण्याचे आदेश दिले नाहीत। रवी राणांचा दावा खोटा असल्याचा आरोप तुषार भारती यांनी केलाय। महाराष्ट्रातली कुठलीच सीट जाहीर नाही, कुठल्याच प्रकारची चर्चा नसताना देवेंद्रजी याला हिरवी झेंडी दाखवणार आहे। हास्यास्पद आणि मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे। या संधी साधू आणि बाजार गुन्ह्यांना हिरवी झेंडी दिली असं बिलकुल आम्हाला वाटत नाही। त्यामुळे संभ्रम निर्माण करण्यासाठीचं हे त्यांचं वाक्य आहे। रवी राणा आणि नवनीत राणा यांची अमरावतीत मोठी राजकीय अडचण झाली। अमरावतीत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत त्यांनी आधीच पंगा घेतलाय, तर दुसरीकडे महायुतीतला कोणताही पक्ष त्यांना आपला म्हणत नाही। तुषार भारतीय आणि श्रीकांत भारतीय तर रवी राणांना पाण्यात पाहतात। त्यामुळे रवी राणा आणि नवनीत राणांचं राजकीय भवितव्य काय असणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।